हॅलो नमस्ते. इयत्ता 10वी. आज आपण बीजगणिताची 2025 सालची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. याच्यापूर्वी 2024 ची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. हळूहळू आपण एक एक प्रश्नपत्रिका घेत आहोत. 2025 ची भूमितीची पण प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे. त्या एकूण मिळून 3 प्रश्नपत्रिका होतील. पटपट घेणं फार गरजेचं आहे. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बाळांनो. मी आज तुम्हाला लाईव्ह येण्यासाठी बोललेले होते. मी लाईव्ह 3 वाजता आलेले पण होते, परंतु तुम्ही वेळ दिला नाही. याच्या पुढे मी काय सांगू शकत नाही. चला तर मग कितव्या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे. काय प्रश्न दिलेला आहे बघा. दिलेल्या योग्य पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. हा 4 मार्कासाठी आहे. क्वेश्चन्स 4 मार्कासाठी दिलेला आहे. याच्यामध्ये 4 आकडे असतात बाळांनो. पटपट सोडवायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये 4 आकडे असतात हे पण माहिती आहे. परंतु पहिला प्रश्न कोटी लिहा असं दिलेलं आहे. इथं निश्चयकाची किंमत लिहा असा प्रश्न द्यायला हवा होता. मार्च 2025 ला पहिल्या प्रश्नात पहिली चूक झालेली आहे. काय ते बघा. प्रश्न पहिल्यातला पहिला आकडा काय दिलेला आहे. 1/3 आणि 2 आणि 4 या निश्चयकांची कोटी लिहा असं दिले, परंतु कोटी लिहा असं दिलेलं आहे. परंतु इथं काय पाहिजे होतं. किंमत हा शब्द हवा होता. कोटी कारण स्थिर संख्यांची कोटी ही 0 असते. इथं समजावून घ्या. काय करायचं बघा. 3 गुणिले 2 म्हणजे निश्चयकाची किंमत बरोबर 4 गुणिले 1. 3 दुनी 6, 4 एके 4 किती आली 2. म्हणजे निश्चयकाची किंमत इथं काय दिलेली आहे आपल्याला 2. हे पहिलं गणित. गाळलेल्यासारखं काय दिलेले आहे ते मी देत नाही, कारण वेळ वाचवण्याचा प्रयत्न करते आहे बाळांनो. निश्चयकाची किंमत तुम्हाला काढून दिलेली आहे. चला तर मग दुसरा बघूया. दुसरा आकडा यातला खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे. खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे असा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. ए आकडा दिलेला आहे 5/x - 3 बरोबर x वर्ग. बी आकडा दिलेला आहे x कंसात x अधिक 5 बरोबर 2. सी आकडा दिलेला आहे n - 1 बरोबर 2n. आणि इथं डी आकडा दिलेला आहे 1/x वर्ग x अधिक 2 बरोबर x. याच्यापैकी कोणतं एक वर्ग समीकरण आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. आपल्याला सोडवल्याशिवाय हे कळणार नाही. चला तर मग सोडवूया. पहिलं x ने इकडं गुणल्यानंतर बघा पहिलं सोडवायला सुरुवात करते पटकन. हे इकडं गेल्यानंतर इथं 5 काय येणार 5 - 3x बरोबर, कारण हे ना याला पण गुणलं याला पण गुणलं x³ म्हणजे हे होणार नाही. दुसरं बघा x ने x ला गुणलं x वर्ग आलं अधिक 5x. हे 2 इकडं आणल्यानंतर -2 बरोबर 0. आता हे तर होणार नाही, तर वर्गच नाहीये. हे तर इथं x इकडं गुणल्यानंतर क्यूब होईल बरोबर का. म्हणजे कोणतं समीकरण आहे x वर्ग म्हणजेच हे असणार आहे. बी आकडा याचं उत्तर असणार आहे. कळालं ना तुम्हाला. चला तर मग क्वेश्चन नंबर तिसरा आकडा आपण सोडवूया. तिसरा आकडा काय दिलेला आहे बघा. खालील अंकगणिती श्रेणीचा साधारण फरक काढा. खालील अंकगणिती श्रेणीचा साधारण फरक काढा असा विचारलेला आहे. अंकगणिती श्रेणीचा साधारण फरक काढा. मग
4 4 4 असं दिलेलं आहे. 4 4 4 फरक काढायला सांगितलेला आहे. किती सोपं आहे. T1 बरोबर 4, T2 बरोबर 4, T3 बरोबर 4. म्हणजेच यातला फरक D बरोबर काय येणार. T2 मायनस T1 म्हणजेच 4 वजा 4 बरोबर काय येणार 0. मग याच्यामध्ये आपल्याला A आकडा दिलेला आहे 1, B आकडा दिलेला आहे 8, C आकडा दिलेला आहे 4, D आकडा दिलेला आहे 0. उत्तर हे 0 असणार आहे. चला तर मग चौथा आकडा काय दिलेला आहे. खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. चौथा आकडा खालील पर्यायापैकी हा जरा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. असा प्रश्न विचारलेला आहे. बघा इथे A दिलेला आहे 2/3, B दिलेला आहे 15/10, त्यानंतर C दिलेला आहे 15% आणि D दिलेला आहे 0.7. तुम्हाला माहिती आहे संभाव्यता कधी असते आणि कधी नसते. ती कोणत्याही घटनेची संभाव्यता आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही घटनेची संभाव्यता 0 ते 1 दरम्यान असते. 0 ते काय असते हे उत्तर सांगा लागले तुम्हाला. 1 दरम्यान असते. 1 पेक्षा मोठी असली तर ती संभाव्यता असू शकत नाही. 0 ते 1 च्या दरम्यान असते. मग आता 2/3 ला भागलं तर काय होतंय बघा. या 3 न भागायचं. इथं 0.2 3 संग 18 0.6 इथे म्हणजे ही आहे. इथं 1.5 इथे. इथं तर 15%च दिलेली आहे. म्हणजेच 0 पॉइंट म्हणजे 1 पासून फार दूर आहे. इथं 0.7 म्हणजेच 1.5 ही मोठी आहे. कशापेक्षा 1 पेक्षा. म्हणून ही संभाव्यता काय होणार आहे असू शकणार नाही. कुठली 15/10 ही संभाव्यता असू शकणार नाही. आलं ना लक्षात बाळांनो. चला तर मग पुढचा आता क्वेश्चन नंबर फर्स्ट B. पहिल्यातला B आकडा हे कळालं असेल तुम्हाला. पहिल्यातला B आकडा पाहूया. क्वेश्चन नंबर B. काय सांगितले. खालील उपप्रश्न सोडवा. खालील उपप्रश्न सोडवा. किती आहेत. हे 4 मार्कासाठी आहेत. चार मार्कासाठी एक क्वेश्चन असणार आहे. सॉरी यातले क्वेश्चन असणार आहे कोणतेही 2 असं सांगितलेलं आहे. आता यातला पहिला आकडा बघा. जर 2 मार्कासाठी क्वेश्चन आहेत. जर 2x अधिक y बरोबर 7 आणि x अधिक 2y बरोबर 11 तर x अधिक y ची किंमत काढा. असा विचारलेला आहे. चला मग उत्तर सोडवूया. याचं काय करावे लागणार आहे. या दोन्हींची बेरीज लिहून घ्यावं लागणार आहे. 2x अधिक y बरोबर 7 समीकरण नंबर 1. x अधिक 2y बरोबर 11 समीकरण नंबर 2. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. का बेरीज केली बाळांनो.
क्रॉस पद्धत आहे. पहिल्यांदा बेरीज करायची, समीकरण काढायचं असतं, वजाबाकी करायची, दुसरं समीकरण काढायचं असतं. बघा 2x अधिक y बरोबर 7, x अधिक 2y बरोबर 11. 2 आणि 1 3x, इथं 3y बरोबर किती आली 18. 3 ने भागून काय येणार 3 एके 3, 3 एके 3 आणि 3 संग 18 म्हणजे x अधिक y ची किंमत किती आली आपली इथं 6. आहे की नाही सोपं बाळांनो. चला तर मग क्वेश्चन 1 मधला पहिला आकडा झाला. क्वेश्चन्स बी मधला दुसरा आकडा. आता tn बरोबर दुसरा आकडा यातला tn बरोबर 3n वजा 4 या क्रमिकेचे पहिले पद काढा. बघा आता पहिले पद म्हणजे n बरोबर, उत्तर सोडवूया. काय लिहायचं मग n बरोबर 1 ठेवून पहिले पद काढायचंय. म्हणून tn बरोबर 3n वजा 4 हे त्यांनी सूत्र दिलेलं आहे. tn 1 बरोबर 3 गुणिले 1 वजा 4, 3 एके 3 वजा 4 म्हणजे 4 मधून 3 गेलं किती आलं वजा 1. t1 पहिलं पद किती निघालं आपलं वजा 1. इतकं सोपं आहे. पुढचं काय सांगितलेलं आहे बघा. यातला तिसरा आकडा सांगितलाय GSTIN मध्ये किती अक्षरे असतात. GSTIN मध्ये मागच्या वेळेला 2024 ची जेव्हा घेतली होती तेव्हा गाळलेल्या जागेसाठी आलेलं हे. आता हे 2 मार्कासाठी विचारलेलं आहे. किती अक्षरे असतात. ही कशी असतात आपल्याला माहिती आहे 15 अक्षरे असतात. मग ती 15 अक्षरे कशी असतात हे सांगणं फार गरजेचं आहे. सुरुवातीला म्हणायचं GSTIN मध्ये 15 अंकाक्षरांचा समावेश असतो. म्हणजे 15 अंकांची असतात. ती कशी असतात कारण 2 मार्क फक्त 15 अंकाक्षरांचा असतो असं म्हणून दिलेलं ते काय देणार नाहीत. रचना कशी असते रचना त्याची बघा. तर पहिली रचना कशी असते. पहिली 2 अंकाक्षरे राज्य संकेत दर्शवतात. पहिले 2 अंकाक्षरे पहिली जी 2 अंकाक्षरे असतात ती राज्य संकेत कोणत्या राज्यातला आहे हे राज्य संकेत दर्शवतात. संकेतांक. आणि ती कशी असतात संख्यात्मक असतात. आता बघा इथं दुसरं काय असतं तर 10 अक्षरे असतात. कशातली 10 अक्षरे असतात. आपल्या पॅन कार्डावरची माहिती आहे ना. पॅन कार्ड असतं माहिती आहे ना आपलं. पॅन कार्डावरती 10 अक्षरे ती दर्शवली जातात. 13वे अक्षर हे घटक कोड असतं. 13वे अक्षर काय असतं हे घटक कोड असतं आणि संख्यात्मक असतं ते. 13वे अक्षर हे घटक कोड असतं संख्यात्मक असतं. त्यानंतर 14वे अंकाक्षर नेहमी झेड असतं. 14वे अंकाक्षर काय असतं नेहमी झेड लिहिलेलं असतं. नेहमी झेड. त्यानंतर आता राहिलं 15वं अक्षर. मग 15वे अंकाक्षर हे चेक डिजिट असतं.
काय असतं? चेक डिजिट. आणि ते कसं? अंकाक्षर असतं. अंकाक्षरे असतात. अशा प्रकारे GSTIN मध्ये 15 अक्षरांचा समावेश झालेला असतो. आलं ना लक्षात बाळांनो? हे लक्षातच ठेवायला पाहिजे तुम्हाला. सगळं आहे तुमच्या पुस्तकामध्ये. आता चौथा आकडा बघा काय सांगितलेला आहे. चौथा आकडा, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश लिहा. चौथा आकडा, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश लिहा. असं सांगितलेलं आहे. मग 2 नाणी फेकली असता नमुना अवकाश. उत्तर, 2 नाणी फेकली असता, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश. यस, नमुना अवकाश. यस, काय येणार? हे एच आणि टी काय असतं? हे एक वेळा फेकलं असतं. डबल करायचं, एच टी करायचं, त्यानंतर TH करायचं आणि TT करायचं. किती झालं? 1 2 3 4. व्यवस्थित असावा. नंबर ऑफ यस बरोबर किती अक्षर आली? 4. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 आपला कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. थँक्यू बाळांनो.